4 प्लस काय दिलाय 6 बरोबर किती दिलाय तुम्हाला 54 किती दिलाय 54 आणि पुन्हा काय दिलाय तुम्हाला 3 प्लस काय दिलाय तुम्हाला 2 बरोबर किती दिलाय तुम्हाला 28 किती दिलाय ते 28 दिलाय. या एक्झाम्पलला तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. कशानुसार क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. आता सुरुवातीला काय लिहायचं लक्ष द्या सगळ्यांनी 4 प्लस काय लिहायचं 6 बरोबर किती लिहायचं 54 काय लिहायचं 54 याला काय लिहायचं समीकरण नंबर 1 याला लिहायचं समीकरण नंबर 1. दुसरं एक्झाम्पल दुसरं काय दिलं आपल्याला 3 प्लस 2 बरोबर किती दिलं आपल्याला 28 समीकरण नंबर काय यायचं याला समीकरण नंबर 2. आता क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह करायच्या वेळेला काय करतो आपण सुरुवातीला काय करतो आपण डी काढतो काय करतो आपण डी काढायचा आपला डी काढायच्या वेळेला मग काय करतो सांगतो कोणतं लिहायचं 4 3 6 2 2 आता काय करतो ते तिरपा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय करतो आपण ते क्रॉस मल्टिप्लिकेशन काय करायचं ते 4 गुणिला 2 मायनस 3 गुणला किती करायचं 6 3 गुणला किती करायचं 6 करायचं 3 गुणला किती करायचं किंवा 6 गुणला 3 केलं सुद्धा तरी चालते. काय सांगा फक्त ते 4 गुणला 2 किती होणार 8 मायनस 6 गुणला 3 12 सांगितले 18 आता 18 गेले किती आले सांगा फक्त 10 मायनस 10 की प्लस 10 प्लस 10 मोठे मायनस काय इथे मोठे आहे असल्यामुळे किती काय मायनस 10 काढला आपण इथे आता डी काढला काय काढले आपण इथे डी. आता काय करायचं इथे डी एक्स काय सांगा दिला असता मी का डी बरोबर काय सांगा आता इथे 54 28 28 आणि काय 6 आणि 2 6 आणि 2 काय करायचं इथे सुद्धा तिरबा गुणाकार काय 54 गुणिला काय करायचं 2 मायनस 28 गुणिला काय करायचं 6 करा इथे काय 54 गुणिला 2 108 2 10 108 मायनस 28 गुणिला 6 करा किती येणार 8 सकम 48 किती येणार 48 आले 4 साइन गुणिले 12 4 168 आता माहिती करा 108 गुणिले 168 केले किती आले सर 168 म्हणून 108 मायनस करायचे 60 प्लस 60 मायनस 60 कोण मोठा आहे मायनस 60 आहे काय ते मायनस 7. आता काय करायचं आपल्याला डीएन काढायचं डीएन मध्ये काय करायचं सांगा फक्त 4 3 घ्यायचे 4 घ्यायचे 3 54 28 काय गुणाकार 4 गुणिले काय करायचं 28 मायनस काय करायचं 3 गुणिले काय करायचं 54 काय करायचं 54 गुणाकार करा पटकन 4 8 का 4 8 32 112 3 4 गुणिले 8 आणि 3 112 8 आणि 3 11 मायनस आलं का बरोबर 3 4 3 12 2 162 5 3 15 15 ने 16 आता काय करायचं आपलं 112 म्हणून करायचे 162 किती येणार सांगा फक्त 50 मायनस 50 आणि काय इथे मायनस 50 का बरं आले ते कारण की 162 हे काय 112 काय मोठे असल्यामुळे ते काय आले -50. आता काय काढलं आपण डीएम सुद्धा काढलं डीएन सुद्धा काढलं. आता काय काढायचं आपण सांगा फक्त यम काढायचंय काय काढायचंय यम कसं काढतो आपण डी भागेला डी. आता डीएम किती काढला आपण डीएम 60 मायनस 60 -60 भागेला डी किती काढला आपण मायनस 10 काय होईल इथे मायनस 60 भागेला 10 किती होणार रे 60 भागेला 10 सकम 10 सखम 60 म्हणजे उत्तर किती आलं 6 यमची किती आली तुमची 6 आणि आता काय करायचं आपल्याला सांगा एन काढायचा यन काढायचं काय करायचं एन काय डीएन भागला डी डीएन किती काढला आपण डीएन मायनस 50 भागेला किती मायनस 10 मायनस कॅन्सल 10 एक 10 50 किती आलं उत्तर पाच. बरोबर किती आलं 5.
हे एक्झाम्पल तुम्हाला बोर्डामध्ये किती वेळा विचारलाय 2 वेळा विचारलाय. म्हणजे तुमचे एक्झाम्पल काय होते रिपीट होत असतात. दरवर्षी या पद्धतीवरती तुम्हाला काय विचारलं जातात क्वेश्चन पेपर मध्ये विचारलं जातात. याच्यावरती लक्ष द्या.